शिवप्रभात मित्रांनो, आज आपण चाललोय कोकणात. आपण महाराष्ट्रीयन लोक खरंच लकी आहोत की एवढा सुंदर कोकण आपल्याला लाभलाय. सकाळी 8 वाजता आम्ही कराडवरून निघालो. किनीचा टोल नाका पास करून आम्ही कोल्हापूर मार्गे शिरोड्याला चाललोय. निपाणीचा घाट वर चढल्यानंतर आपल्याला एक उत्तूरला जायला एक फाटा लागतो. हा रस्ता खरंच खूप सुंदर आहे. आजरा क्रॉस करून आपण वेस्टर्न घाटात प्रवेश करतो. पावसाळ्यात आंबोलीचा भाग म्हणजे स्वर्ग असतो. आंबोलीला महाराष्ट्राची चेरापुंजी का म्हणतात हे पावसाळ्यात आपल्याला इथं आल्यावर कळतं. आंबोलीतून सावंतवाडीला जाताना लागणारा हा घाट एकदम जबरदस्त. जाता जाता आम्ही लंच ब्रेक मालवणी डेजला घेतला. सावंतवाडीपासून साधारणपणे 27 किलोमीटर अंतरावर शिरोडा गाव येतं. सुंदर सोनेरी समुद्रकिनारा, बीचवरच असलेल्या हट्स, ताजे ताजे मासे आणि रात्रीचं बोनफायर. अजून काय पाहिजे? प्रभात मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे? शिरोडा बीच हा गोव्याच्या जवळ आहे. कराडापासून जवळपास एक 250-300 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि ह्या बीचचं वैशिष्ट्य म्हणजे या बीचवर गर्दी फार कमी असते. समुद्रकिनारा अगदीच हटला लागून जवळच आहे. फार कमी बीचवर आपल्याला सोनेरी वाळू पाहायला मिळते. ते आपल्याला इथं पाहायला मिळते. विकेंडला थोडीशी गर्दी आता होते, पण इतर दिवशी फार तुरळक माणसं इथं आपल्याला दिसतात. त्याबरोबर आहे आमची पूर्ण फॅमिली. आणि आत्ता आपल्या व्हिडिओमध्ये माझी भाची स्पंदन. हाय स्पंदन. हाय. आम्ही जिथं राहिलेलो तो आता मित्रच झाला आहे, समीर म्हणून आहे. आणि त्याच्या ह्या अशा हट्स आहेत.
हट्समध्ये राहण्यासाठी सोय केलेली आहे बीचला लागूनच. आम्ही येताना आमचा टेंट सुद्धा घेऊन आलेलो. कराडवरून शिरोड्याला येतानाचा रस्ता हा फार सुंदर आहे. आपण हायवे सोडून ज्यावेळी आत येतो तिथून नागमोडी रस्ता आहे. येताना आपल्याला आंबोली सुद्धा लागतं आणि आंबोलीच्या वॉटरफॉलला अजून सुद्धा पाणी आहे. तिथल्या स्थानिक भूमिपुत्रांच्याकडून कळलं ही जी एवढी सुंदर जागा आहे ती एका 5 स्टारला देण्याचा घाट चालू आहे. स्थानिकांच्याकडून जोर जबरदस्तीनं ही जागा घेण्याचा प्रयत्न चालू आहे. खरं तर अशा जागा ह्या स्थानिकांच्याकडेच राहिल्या पाहिजेत जेणेकरून रोजगार निर्मिती सुद्धा होईल आणि निसर्गाचं जतन सुद्धा होईल.